हॅलो स्टुडंट्स, वेलकम अगेन. आपलं सोल्युशन चॅप्टर चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिस्कस करतो आहे. शेवटच्या लेक्चरला आपण एक रिलेशन बघितलं होतं. आज आपल्याला त्याच चॅप्टरशी रिलेटेड पुढची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघायची आहे, ज्याचं टायटल आहे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. ओके, आता इलिव्हेशन ह्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. इलिव्हेशन होणं म्हणजे वाढणं किंवा इलिव्हेशन मीन्स इन्क्रीज. आपल्याला काय बघायचं आहे ह्याच्यामध्ये, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज कसा केला जातो. ओके, त्याच्यामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येणार आहे आणि थोडेसे इक्वेशन येणार आहेत. सिम्पल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ही. आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय हे अगोदर आपल्याला माहिती आहे. ह्याच्या आधी पण खूप वेळेला आपण ही डेफिनेशन बघितलेली आहे. परत एकदा मी रिवाईज करते. कशाला म्हटलं जातं एक्झॅक्टली बॉइलिंग पॉईंट बघा. हे असं टेम्परेचर असतं ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरमध्ये असणारं प्रेशर हे इक्वल केलं जातं. आणि हे इक्वल झाल्यानंतर जे टेम्परेचर तिथं क्रिएट होतं त्याला म्हटलं जातं त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट. डेफिनेशन काय बघा, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सिम्पल वन. आता हाच बॉइलिंग पॉईंट इलिव्हेट कसा केला जातो, कसा ह्याला वाढवायचा. आता ह्याच्या अगोदर तुम्ही होलाटाईल, नॉन होलाटाईल सोल्यूट, प्युअर सॉल्वंट ह्या सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये अगदी स्टडी केलेले आहेत. आता होतं काय बघा, आपल्याला माहिती आहे की सोल्युशन असं कन्सिडर करायचं की किंवा व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट इज ऑलवेज लेस दॅन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केलेलं जे सोल्युशन असणार आहे त्याचं व्हेपर प्रेशर हे नेहमी कमीच असणार आहे. कुणापेक्षा? प्युअर सॉल्वंटच्या व्हेपर प्रेशरपेक्षा. तुम्ही डायग्रॅम वगैरे त्याचं रिप्रेझेंटेशन बघितलं आहे. एका कंटेनरमध्ये प्युअर सॉल्वंट आहे आणि एका कंटेनरमध्ये सोल्युशन असणार आहे ज्याच्यामध्ये नॉन होलाटाईल सोल्यूट आहे. आणि आपण त्याला हीट केलं तर पटकन तुमचं व्हेपर प्रेशर क्रिएट कुणात होणार जास्त? प्युअर सॉल्वंटमध्ये. कारण तिथं सरफेसचा एरिया जो आहे तो फक्त प्युअर सॉल्वंटच्या मोलेक्युलनी ऑक्युपाय केलेला असणार आहे. आणि सोल्युशनच्या बाबतीत कसं असणार आहे, पार्टली तुमचे सोल्यूट असतील आणि पार्टली सॉल्वंट असा ऑक्युपाय केलेला सरफेस एरिया आहे. हे तुम्ही बघितलेलं आहे. मग ही फॅक्ट कन्सिडर केली तर सोल्युशनचा जो तुमच्या व्हेपर प्रेशर असणार आहे ते नेहमी कमी असणार आहे. आता व्हेपर प्रेशरच्या दोघांच्यामध्ये फरक आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली काय असणार आहे की प्युअर सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट ह्याच्यामध्ये पण फरक येणार आहे. मग जर आपल्याला सोल्युशनचं व्हेपर प्रेशर इन्क्रीज करायचं असेल, ओके, सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट जर वाढवायचा असेल प्युअर सॉल्वंटसारखा, तर केलं काय जातं, त्या सोल्युशनमध्ये जेव्हा आपण नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड करणार तेव्हा जनरली त्याचं एक्सटर्नल प्रेशर वगैरे क्रिएट करून ते इन्क्रीज केलं जातं. पुढचा पॉईंट इथं काय दिलं आहे बघा, टू मेक अ सोल्युशन टू बॉईल इट्स व्हेपर प्रेशर इज इन्क्रीज टू एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे त्या सोल्युशनचं प्रेशरसुद्धा इन्क्रीज केलं जातं आणि ते इन्क्रीज करायला मग त्याच्यामध्ये नॉन होलाटाईल सोल्यूट वगैरे ॲड केले जातात. आणि ते एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलं आहे, डेल्टा टी बी इज इक्वल टू टी मायनस टी झिरो. ओके, मग आता डेल्टा टी बी म्हणजेच काय, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, वाढलेला बॉइलिंग पॉईंट. टी मायनस टी झिरो म्हणजेच काय, टी म्हणजे काय बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, आणि टी झिरो म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. ह्याच्यामधला हा फरक आहे. म्हणजे जनरली हा डिफरन्स आहे. डिफरन्स म्हणजेच आपण काय म्हणतो, हायर मायनस लोअर इन जनरली. म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा नेहमी जास्त येणार. का जास्त येणार? कारण त्याच्यामध्ये नॉन होलाटाईल सोल्यूट आहे, म्हणजे इलिव्हेट झालेला असतो. कशामुळं? नॉन होलाटाईल सोल्यूटमुळं. आणि त्याच्यामधनं मायनस केलं जातं प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट. आणि ह्याच्यामधला फरक म्हणजेच इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. हे इक्वेशन तुम्हाला 1 मार्कला 2 मार्क्सला विचारू शकतात. सोपं इक्वेशन आहे. त्याच्या ह्या व्हॅल्यूज वगैरे पण तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आता हे एका ग्राफच्या हेल्पनं आपल्याला एक्सप्लेन करता येईल. ओके, आता इथं ग्राफ तुम्हाला दिसतो. या ग्राफमध्ये काय आहे बघा, इट इज अ कर्व. हा एक कर्व आहे. कशाच्या अगेन्स्ट काय आहे बघा, व्हेपर प्रेशर अगेन्स्ट टेम्परेचर असा हा प्लॉट केला आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 कर्व आपल्याला बघायला मिळतात, एक सॉल्वंटचा आणि एक सोल्युशनचा. ग्राफिकली जर एक्सप्लेन केलं तर ह्या वरच्या कर्वमध्ये तुम्हाला काय दिसते की जो तुमचा सोल्युशनचा कर्व आहे तो नेहमी सॉल्वंटच्या खाली आलेला बघायला मिळतो. आता ह्याला कारण काय आहे? कारण सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जास्त येतो. आणि जास्त येण्याचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये नॉन होलाटाईल
सोल्यूट आपलं ॲड केलेलं असतं. ग्राफमध्ये ज्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत म्हणजे व्हॉट इज T0 म्हणजे हे तुमचं सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट आहे. टी म्हणजे काय, हे सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट आहे. ओके, इथं एक दाखवले मी डेल्टा पी, हे म्हणजे काय आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा पी म्हणजे वेपर प्रेशर लो झालं. हे कधी लो होतं, जेव्हा आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करतो तेव्हा त्याच्याशी रिलेटेड मग हे वेगवेगळे नोटेशन आपल्याला बघायला मिळतात. ग्राफमध्ये आपल्याला काय सांगता येईल, हा ए बी म्हणजेच काय आहे बघा, इट इज अ डेल्टा टी बी म्हणजे इलिव्हेट झालेला बॉइलिंग पॉईंट. हा इलिव्हेट होण्याचं कारण काय आहे, कारण किंवा इलिव्हेट म्हणजे वाढतो, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा इन्क्रीज झालेला बघायला मिळतो. त्याचं कारण काय सांगितलं की त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट प्रेझेंट राहतं, त्यामुळं सोल्युशनचा कर्व हा प्युअर सॉल्वंटच्या नेहमी बिलो राहतो. आणि मग त्याच्यामधला जो फरक आहे आपला T-T0 म्हणजेच हा डेल्टा टी बी येतो. आणि डेल्टा पी म्हणजे हे वेपर प्रेशर लो झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे जे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असतं ते पुढे जाऊन आपल्याला सांगता येईल की डायरेक्टली प्रपोर्शनल राहतं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मग आपल्याला कसं लिहिता येईल बघा, डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा पी. ओके, हे एक इक्वेशन लक्षात ठेवा, इट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट वन. देन थर्मोडायनॅमिक व्ह्यूनं जर आपण गेलो तर हा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हा मोलॅलिटीला सुद्धा प्रोपोर्शनल राहतो. मोलॅरिटी हे तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये पाठीमागं बघितलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन एखाद्या सोल्युशनचं जर एक्सप्रेस करायचं असेल तर हे वेगवेगळे वेज आहेत. मग जसा डेल्टा टी बी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला प्रोपोर्शनल आहे, त्याच पद्धतीनं मोलॅलिटी स्मॉल एमला सुद्धा प्रोपोर्शनल आहे. मग ह्या इक्वेशनवरून जर आपण प्रपोर्शनॅलिटीचं साईन रिमूव्ह केलं तर आपण कसं लिहू शकतो बघा, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम. मग के बी म्हणजेच कोण आहे, हा एक कॉन्स्टंट म्हणून कन्सिडर केला आहे, ज्याला म्हटलं जातं मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. ओके, के बी इज वॉट, हे पक्क लक्षात ठेवायचं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. के बी मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट ऑर इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. इक्वेशनमध्ये पुढे चेंजेस कसे घेता येईल, मग नुसत्या के बीची व्हॅल्यू जर मला घ्यायची असेल तर मॅथमॅटिकल चेंजेस कसे केलेत बघा, के बीला फक्त इकडं शिफ्ट केला. कसं होणार मग, के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी अपॉन एम म्हणजे हा तुमचा मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट. त्याचं इक्वेशन कसं आलं ह्या पद्धतीनं. मग तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन कसा विचारला जातो, व्हॉट इज द युनिट ऑफ दिस इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. के बीचं युनिट काय आहे, तर हे डेल्टा टी बी म्हणजे टेम्परेचर आहे. ओके, इलिव्हेट झालेलं टेम्परेचर, इट इज गेट मेजर्ड इन केल्विन. ओके, डिवायडेड बाय एम आहे. एम म्हणजे तुमची मोलॅलिटी आहे. मोलॅलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते, मोल्स पर के जी, म्हणजे के बीचं युनिट तुम्हाला इथं मिळालं बघा, केल्विन डिवायडेड बाय मोल्स पर के जी. ह्या फॉर्ममध्ये ह्याचं इक्वेशन मिळेल तुम्हाला. आता 1 मार्कला अजून कसा क्वेश्चन होईल, के बीची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते. एक्झॅक्टली इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट 1 मार्कला डिफाईन कसा करता येईल बघा. हे काय असतं, इट इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट प्रोड्यूस्ड वेन 1 मोल ऑफ अ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन अ 1 kg ऑफ सॉल्वंट. हा एक टाईपचा इलिव्हेट झालेला बॉइलिंग पॉईंट असतो. आणि हा इलिव्हेट कधी होतो, जेव्हा आपण 1 मोल सोल्यूट घेऊन त्याला जर आपण 1 kg सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलं तर. ओके, हे 1 मार्कची डेफिनेशन ही पण लक्षात ठेवा. मग तेच कन्सिडर करून जर पुढचा पार्ट आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये ह्याचा एक्सप्लेन करायचं म्हटलं तर कसं सांगता येईल बघा आपल्याला. ह्याच्यामध्ये ओव्हरऑल हे जे तुमचं इक्वेशन पुढचं कसं येणार, डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये जर आपण पुढं जाऊन बघितलं तर समजा W2 ग्रॅम एवढं सोल्यूट घेतलं, ज्याचं मोलर मास तुमचं M2 आहे, आणि त्याला जर मी सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलं ज्याचं मास W1 ग्रॅम आहे. मग मोलॅलिटीचं इक्वेशन आपल्याकडे आहे. मोलॅलिटी म्हणजेच काय असतं बघा, ह्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या, मास ऑफ सोल्यूट इन के जी डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट इनटू मास ऑफ सॉल्वंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे. मग ह्या व्हॅल्यूशी रिलेटेड त्याचे सिम्बॉल्स फक्त पुट करायचे आहेत. मास ऑफ सोल्यूट आपण काय कन्सिडर केलं, W2. मोलर मास ऑफ सोल्यूट काय आहे तुमचं, M2. आणि मास ऑफ सॉल्वंट काय आहे तुमचं, W1 आहे. ओके, त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर स्मॉल एमसाठी तुम्हाला हे इक्वेशन, मोलॅलिटीचं हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता हे इक्वेशन आपल्याला पुट करायचं आहे आपल्या इबिलोस्कोपिक कॉन्स्टंटचं जे इक्वेशन आपण काढलं त्याच्यामध्ये. मग आपल्याकडे ते इक्वेशन काय आहे बघा, आपल्याला माहिती आहे डेल्टा टी बी हा इक्वल असतो कशाला, के बी इंटू एम.
डेल्टा टी बी म्हणजे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू दिस इबुलोस्कोपिक कॉन्स्टंट इंटू मोलॅलिटी. मग मोलॅलिटी एमसाठी व्हॅल्यू आपण आता काढली, ती व्हॅल्यू फक्त इथं पुट करा एमची. ती पुट केल्यानंतर पुढचं इक्वेशन तुम्हाला कसं मिळणार बघा. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. आणि मग ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर समजा मला फक्त ह्याच्यातली जर M2ची व्हॅल्यू, मग ह्याच्यावरती तुम्हाला कॅल्क्युलेट करायला न्यूमरिकल्स येतात. मोलर मास फक्त नुसतं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर आपल्याला KB माहीत असेल, इलिव्हेट झालेला बॉइलिंग पॉईंट माहीत असेल, ह्या दोन्ही व्हॅल्यू माहीत असतील, तर M2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला काय केलं जातं, हे M2 फक्त इकडे घ्यायचं. बाकीच्या व्हॅल्यू चेंज होऊन कशा येणार बघा. मग M2 इज इक्वल टू काय होईल, KB इंटू W2. हा डेल्टा टी बी इकडं बेसला येणार, डेल्टा टी बी इंटू W1. ह्या इक्वेशनला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि बऱ्याच वेळेला हे इक्वेशनसुद्धा विचारलेलं आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्हॉट मोलर मास ऑफ सोल्यूट अँड इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, असा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. रिलेशन काय असतं मोलर मास ऑफ सोल्यूट आणि इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, ह्यांच्यामध्ये रिलेशन काय येतं, हा क्वेश्चन जर विचारला तर हे एवढा आन्सर अपेक्षित आहे. म्हणजे जसं आपण मागे बघितलं मोलर मास ऑफ सोल्यूट आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ह्याच्यामधलं रिलेशन काय असतं त्याच पद्धतीनं हा पॉईंट आहे. ओके, इट इज रिगार्डिंग टू दी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी विच इज कॉल्ड ॲज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. महत्त्वाचा पार्ट आहे, व्यवस्थित ह्याला केअरफुली तुम्ही स्टडी करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला मग आपण पुढची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. थँक्यू.